शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 15 ऑगस्ट 2026. तर सर्वप्रथम सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर शेतकरी बंधूंनो, आज दुपारनंतर व रात्री राज्यात कुठे किती पाऊस होईल त्या संदर्भात आपण आजच्या अंदाजामध्ये सविस्तर अशी माहिती देणार आहे. शेतकरी बंधूंनो, आपण कालच लांब पल्ल्याचा अंदाज दिलेला आहे. त्यामध्ये 15 ऑगस्ट ते दिनांक 27 ऑगस्ट राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील ती कालच्या अंदाजामध्ये आपण सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आज फक्त आपण पुढील 24 तासात राज्यात कुठे किती पाऊस होईल त्या संदर्भात माहिती देणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, तर आज दुपारनंतर आपल्याला पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ ह्या दोन्ही विभागामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. पावसाची सुरुवात दुपारी 2 वाजल्यानंतर इकडे पूर्व विदर्भाकडून होईल. त्यानंतर हा पाऊस इकडे संध्याकाळपर्यंत पश्चिम विदर्भाकडे येईल. त्यामध्ये जिल्ह्याचा समावेश बघितला तुम्ही तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातले म्हणजे असे 11 जिल्हे. त्यामध्ये आहे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा. त्यानंतर हा पाऊस रात्री इकडे जळगावकडे जाईल, म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पाऊस होईल. त्यानंतर इकडे नाशिकला सुद्धा पश्चिमेला पाऊस आहे. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पश्चिमेला पाऊस होईल आणि इकडे पूर्वेला सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रातील. त्यानंतर नाशिकच्या उर्वरित रिमझिम पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण राहून. त्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत म्हणजे आज संध्याकाळी कमीत कमी 10-11च्या नंतर जर बघितलं आपण तर मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला रिमझिम ते झाडग्यासारख्या पावसाला सुरुवात झालेली दिसेल. त्यामध्ये सगळ्या जिल्ह्यात समावेश आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर. जरी छत्रपती संभाजीनगर जालना तुम्हाला कमी दिसत असलं मात्र रात्री याच्यामध्ये बदल होऊन इथे सुद्धा रात्री झाडग्यासारख्या पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला रिमझिम पाऊस पाहायला मिळेल आज संध्याकाळी. त्यानंतर इकडे कोकण विभागामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी इकडे सुद्धा अधूनमधून जोरदार सरी पाहायला मिळेल. त्यानंतर घाटमाथ्यावर सुद्धा अधूनमधून जोरदार सरीचं सत्र चालूच राहील. तर शेतकरी बंधूंनो, आजच्या परता उद्या आणखीन पावसामध्ये वाढ होईल. तर त्या संदर्भात आपण उद्याच्या लाईव्ह अपडेटमध्ये तशी माहिती देऊ. तर आजच्या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.